गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्टच्या शुभेच्छा. आज आपण सॉल्व प्रॉब्लेम नंबर 6 समजून घेणार आहोत. पेज नंबर 143 काढायचे सगळ्यांनी. पहा मी गणित वाचतोय. समीर अँड निशा वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3/4 अँड 1/4. शोड द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 18. हा बॅलन्स शीट दिलेले आहे. ॲडजस्टमेंट अगोदर पाहून घ्यायच्या. पूनमला ॲडमिशन दिलेले 1/5 शेअर देणारे. गुडविल ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने काढायचं आहे आपल्याला. फिक्चरवर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 3 फिक्चरवर आहे. बिल्स रिसिवेबलवर आहे. स्टॉक आहे. डेटर्स आहे. त्यानंतर 4 नंबर बिल्स पेएबल आहे. आणि खाली काही प्रॉफिट्स दिलेले आहेत 5 वर्षाचे. ते आपल्याला गुडविल काढण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. आपण सुरू करूया. स्टॉक 90,000 ॲसेट बाजूला. स्टॉक ॲसेट बाजूला लिहिलं आहे. 90,000 हे इथे लिहिलं स्टॉक 90,000. त्यानंतर फिक्चर्स ॲसेट बाजूला लिहायचे. फिक्चर ॲसेट बाजूला 60,000 इनर कॉलमला घ्या. डेटर्स इनर कॉलमला ॲसेटला 1,50,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल ॲसेट बाजूला 90,000. त्यानंतर कॅश इन हँड सेपरेट कॅश इन हँड कॅश अकाउंट केलं आपण. त्याच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 75,000. त्यानंतर आता लायबिलिटी बाजू पहा. कॅपिटल घेतले. समीर 1,50,000 आणि निशा 1,62,000. हे कॅपिटलचे क्रेडिट बाजूला पाहायचं पहा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन समीरच्या कॉलममध्ये 1,50,000, निशाच्या कॉलममध्ये 1,62,000. त्यानंतर जनरल रिझर्व 48,000 3:1 3:1 वाटून द्यायचं पहा. कॅपिटलचे क्रेडिटला बाय जनरल रिझर्व अकाउंट 36,000 आणि 12,000 सगळ्यांना वाटते 4ने भागायचं. जो भाग करीन त्याला 3ने 1 निघून यायचं. त्यानंतर क्रेडिटर्स आहे पहा. क्रेडिटर्स 90,000 लायबिलिटी बाजूला लिहायचं आहे. गणितात लायबिलिटी बाजूला लिहून दिले. क्रेडिटर्स 90,000. त्यानंतर आता ॲडजस्टमेंट सुरू. दे ॲडमिट पूनम फॉर 1/5 शेअर ऑन 1 एप्रिल 18 ऑन द फॉलोइंग टर्म्स. खालील अटींवर त्यांनी ॲडमिशन दिलं. पहा पूनम इंट्रोड्यूस ₹1,20,000 ॲज हर कॅपिटल. पूनम भांडवल किती आणते? 1,20,000. पहा सगळ्यांनी लक्ष द्या. कॅपिटलच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश अकाउंट आणि पूनमच्या कॉलममध्ये लिहायचे 1,20,000. याचं सेकंड इफेक्ट पहा. आपण जे कॅश अकाउंट केलेले आहे ना, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू पूनम्स कॅपिटल अकाउंट 1,20,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 2 समजून घ्यायची पहा. पूनम वुड पे कॅश फॉर गुडविल विच वुड बी बेस्ड ऑन 4 years परचेस ऑफ पास्ट प्रॉफिट्स ऑफ लास्ट 5 years. हे नीट समजून घ्यायचे. गुडविलची रक्कम कशी काढायची पहा. 4 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये नफे दिलेले आहे पहा सगळ्यांनी. पहा 5 वर्षाचे 60,000 45,000 75,000 30,000 आणि 45,000. हे फॉर्म्युला समजून घ्यायचं. नीट लक्ष द्या. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. या आता दिलेले नफे ॲडजस्टमेंट 4मध्ये या सगळ्यांची बेरीज करायची आणि 5 वर्षाचे म्हणून त्याला 5ने भागलं. त्याची बेरीज आली सगळ्यांची 2,55,000. त्याला 5ने भागलं. 5 5 25 आणि 5 1 5 51,000. हे आलं ॲव्हरेज प्रॉफिट, सरासरी नफा. आता पुढचं फॉर्म्युला टाकायचं आपल्याला. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. आपल्याला दिलेलं आहे त्यांनी पहा. ॲव्हरेज प्रॉफिट आलेले आहे 51,000 आणि त्यांनी 4 year परचेस असा शब्द दिलेला आहे ॲडजस्टमेंटमध्ये. 4ने गुणायचं. त्याचं उत्तर येतं 2,04,000. आणि हे 2,04,000 पूर्ण फर्मचं आहे, संस्थेचं आहे. याच्यात पूनमचा हिस्सा काढायचा. पूनम शेअर. पूनमचा हिस्सा आपले दिले 1/5. 2,04,000चे 1/5 केल्यानंतर येतं
40,800. हे 40,800चे दोन परिणाम करायचे पहा. पहिला, कॅश अकाउंटचे डेबिटला लिहायचं टू गुडविल अकाउंट 40,800. आणि सेकंड इफेक्ट, कॅपिटल अकाउंटचे क्रेडिटला समीरच्या कॉलममध्ये 30,600 3 मध्ये वाटायचे. आणि परत निशाच्या कॉलममध्ये 10,200. पहा इथे गणितामध्ये दिलेले आहे समजून. पहा इथे गुडविल लिहिले. बाय गुडविल अकाउंट 30,600 समीरच्या कॉलममध्ये, निशाच्या कॉलममध्ये 10,200. बरोबर. त्यानंतर गुडविलची ही दुसरी ॲडजस्टमेंट झाली. आणि त्यानंतर ही चौथी नफ्याची दिलेली, चौथीतला उपभाग. आता ॲसेट्स नंबर 3 पहा. ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. फिक्चर्स ॲट ₹45,000. फिक्चरची किंमत 45 झाली पहा. पूर्वी फिक्चर्स किती दिलेले आपल्याला, एकदम शेवटी दिले पहा फिक्चर्स 60,000. आता किती सांगितलं 45,000. म्हणजेच लेस डेप्रिशिएशन किती झालं 15,000. ॲसेटची किंमत कमी झाली. त्याचा सेकंड इफेक्ट, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू पिक्चर अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट बाजूला पाहिजे लिहिले टू पिक्चर अकाउंट 15,000. आता याच पद्धतीने बिल्स रिसिव्हल 1,20,000. बिल्स रिसिव्हल किती दिलेली इथं 90,000. आणि आपल्याला सांगितलं 1,20,000 म्हणजे वाढले, ॲसेट वाढली, ॲड इन्क्रीज 30,000 30,000 वाढले. याचा सेकंड इफेक्ट पहा इथे दिलं आहे, रिव्हॅल्युएशनचे क्रेडिटला बाय बिल्स रिसिव्हल अकाउंट 30,000. त्यानंतर स्टॉक ॲट ₹60,000. स्टॉकची किंमत 60,000 झाली पहा. स्टॉक आपल्याला किती दिलेलं आहे, स्टॉकची किंमत 90,000 दिलेली. आणि आता सांगितलं की ते ॲडजस्टमेंटमध्ये 60,000 म्हणजेच 30,000 डेप्रिशिएशन, लेस डेप्रिशिएशन 30,000. ॲसेटची किंमत कमी झाली. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट बाजूला, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला पास टू स्टॉक अकाउंट 30,000 दिलेले. त्यानंतर डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू लेस अ प्रोव्हिजन ऑफ 20%. डेटरची किंमत जी आहे 20% करायचं पहा. डेटर्स आपण घेतलेले 1,50,000, याचे 20% करायचे. एक पॉईंट कट केलं का 10% असतात 15,000. परत 10%, 15 30,000. लेस प्रोव्हिजन 30,000, याच्यातून लेस केले बाहेर येतील 1,20,000. या 30,000चा सेकंड इफेक्ट पहा. पहिली प्रोव्हिजन दिलेली आपल्याला गणितामध्ये पहा 15,000. आणि आता किती झाले 30, म्हणजे फक्त 15 वाढले. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू प्रोव्हिजन ऑन डेटर्स 15,000. इथं फक्त 15 घ्यायचे, कारण जुनी प्रोव्हिजन आपल्याला दिलेली आहे, जुनी किती दिलेली 15. त्यानंतर नंबर 4, बिल्स पेबल ऑफ ₹15,000 हॅव बीन ओमिटेड फ्रॉम बुक्स. ओमिटेड म्हणजे वगळले. बिल्स पेबलचे 15,000 पुस्तकातून वगळलेले आहेत, म्हणजे ते देणं बाकी आहे, म्हणजे आपल्याला ते द्यावे लागेल. पाहायचं असे इफेक्ट, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू बिल्स पेबल अकाउंट 15,000. आणि लायबिलिटी आहे, देयत आहे, म्हणून याचं सेकंड इफेक्ट, लायबिलिटी बाजूला बिल्स पेबल अकाउंट 15,000 घेतले. पूर्ण गणित मांडून झाले. फक्त बेअरचं आपल्याला आता करायचे आहे. पहा लक्ष द्या, डेबिट जास्त येते आता. मग डेबिट बाजू पहा 75,000 75,000. याच्यातून 30,000 लेस केले, 75,000तून 30 गेले, 45,000 लॉस आला. आता बाय रिव्हॅल्युएशन लॉस ट्रान्सफर टू समीर निशा 3:1 वाटून द्यायचं आहे. समीरला येईल 33,750, निशाला येईल 11,250. हा लॉस कॅपिटलच्या डेबिटला लिहायचा असतो. पहा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिव्हॅल्युएशन अकाउंट लॉस. समीरच्या कॉलममध्ये 33,750, निशाच्या कॉलममध्ये 11,250. आता आपल्याला कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. याच्यात काही कॅपिटल ॲडजस्ट वगैरे काही करायचं नाही, सरळ बेअरचं करायचं आणि लिहायचे कॅरेट डाऊन. पूनमची क्रेडिट केली 1,20,000. पूनमच्या डेबिटला लिहिलं 1,20,000. आणि इथे लिहिलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. पूनमच्या कॉलमध्ये 1,20,000. त्यानंतर निशाची क्रेडिट केली. निशाची क्रेडिट आली 1,84,200.
1,84,200 याच्यातून तो लॉस वजा केला 11,250. जो डिफरन्स फरक येईल तो आला 1,72,950. त्याला बॅलन्स कॅरी डाऊन लिहिलेलंच आहे आपण. आता समीरची करूया. समरची क्रेडिट केली तर 2,16,600 इथे घेतली 2,16,600. याच्यातून समीरची डेबिट वजा केली लॉस 33,750. तर जो डिफरन्स फरक आहे तो 1,82,850. हे तिन्ही आकडे जे आहेत हे लायबिलिटी बाजूला लिहायचे. कॅपिटल अकाउंट्स समीर, निशा, पूनम आणि रकमा लिहून टाकायच्या आउटर कॉलममध्ये. आता आपल्याला फक्त कॅश अकाउंट जे आहे ना ते कॅश अकाउंट फक्त क्लोज करायचं राहिले. पहा कॅश अकाउंट आपण कॅश अकाउंटची डेबिट केली तर ती आली 2,35,800. 2,35,800. क्रेडिटला घेतलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2,35,800. हे ॲसेटला लिहून काढायचं. पहा पुस्तकात लिहिलेले ॲसेट बाजूला कॅश 2,35,800. आणि गणित टॅली करायचं आपलं. गणित टॅली होतं 5,80,800. 5,80,800 गणित टॅली होतं.